कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष यांनी आपल्या समोर आता मनोगत व्यक्त केले असे असणारे सुनील इंगळे, तेलारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रदीप ढोलेजी, मंचकावरती उपस्थित बिहारीताई, प्रमोदजी इंगळे, मिलिंद इंगळे, सुधाकरराव येवळे, त्याच्याच बरोबर या ठिकाणी माजी म्हणणार नाही परंतु सभागृहामध्ये राहिलेले सदस्य रावणदेवी, अशोक दारोकार, सुरेश डोळे, ॲडव्होकेट राहटेजी आणि सर्व संचालक मंडळ त्यांचा असणारा स्टाफ, उपस्थित बंधू आणि पब्लिक, आपण नेहमीच सगळेजण सरकारकडे डोळे लावून बसतो अडचणीत आलो आणि सुखवस्तूमध्ये असलो की आपण सरकारकडे पाठ फिरवतो अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे हे जे धडसोड धोरण जे आहे हे धडसोड धोरण हे आपल्याला मागात पडतं, मारत पडतं हे आपल्याला सगळं लक्षात. दिल्लीमध्ये, हरियाणा, पंजाब, राजस्थान इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. त्यांची साधी सुधी मागणी की जे केंद्र शासन हमी भाव जाहीर करतं त्या प्रमाणात बाजारात आम्हाला भाव द्यावा, त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यामध्ये विकत घेतल्या जाते. त्याच्यामुळे कायदा करा, नियमावली करा की शेतकऱ्याचा माल हा साधा हमी भावामध्येच घेतला जाईल आणि तो कमी भावामध्ये घेतला तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला. मागणी झाली. ही मागणी, याचा इतिहास जर आपण शोधला तर हा इतिहास आपल्याला महात्मा फुलेपर्यंत दिसतो. शेतकऱ्यांचा असूड आणि जे काही ब्रिटिशांना शेतकऱ्यांची कैफियत म्हणून असणारा महात्मा फुलेने अर्ज केला होता किंवा विनंती केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की बाजारामध्ये शेतकऱ्याचा मालाचा भाव हा निश्चित झाला पाहिजे आणि त्या प्रमाणात घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे असणारे दुःख एक प्रबंध बाबासाहेबांनी लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला जर आपण मार्केट व्यवहारावरती सोडलं म्हणजे बाजारामध्ये आपण असं ठेवलं ते आपण असं ठेवलं तर शेतकरी हा बाजारातल्या व्यक्तींबरोबर टिकू शकणार नाही आणि त्याची तेवढी ताकदही नाही, ऐपतही नाही. आणि म्हणून नेहमीच बाजार जे आहे ते शेतकऱ्यावरती हावी झाल्याशिवाय राहणार. आज ती आपल्याला दिसते. वर्तमानपत्र जे वाचतात, सोशल मीडियावरती जे वाचतायत, त्यांनी असं एक चर्चा सुरुवात केलेली आहे
आणि ती चर्चा असताना भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेली अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा असेल तर 16 लाख कोटी रुपये लागतील असं पण त्या ठिकाणी सांगण्यात आलं. जो अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे किंवा जो व्यापार करतो त्यालाही लक्षात येतं की ते शेतकरी सरकारने आमचा माल विकत घ्यावा असं म्हणत, तो माल सरकारने विकत घ्यावा असं त्यांची मागणी नाहीच आहे. त्यांची मागणी एवढी आहे की हमी भावापेक्षा कोणीतरी कमी घेतला व्यापाऱ्यांनी तर त्यांच्यावरती कारवाई झाली. मग माझ्यासारख्याला प्रश्न पडतोय 16 लाख आकडा आला कुठून? ज्याला व्यापार करायचा आहे, ज्याला व्यापार करायचा आहे तो 1 रुपया आहे की 10 रुपये आहे ते तो बघणार नाही. तो का बघणार नाही तर माणसाला खायला लागल्यामुळे कडधान्य असेल किंवा इतर धान्य असेल, ज्याला भूक लागली तो विकत घेणार. म्हणजे माल त्याच्या घरामध्ये पडणार नाही, तो बाजारामध्ये विकला जाईल अशी असणारी परिस्थिती. प्रश्न इथला असणारा नफ्याचा आहे. प्रश्न इथला असणारा नफ्याचा आहे हे आपण असावं लक्षात. हा नफा मी तुम्हाला साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगतो. तुम्ही शर्ट आणणार घातले, त्याचं वजन कधी केलंय का? 1 किलोच्या वरती आहे का? अर्धा किलो तरी आहे का? मग किती आहे? 300 ग्राम ना. एक शर्ट बाजारात कितीला मिळतं? 500 धरू आपण. एक क्विंटल मध्ये किती कापूस निघतो, किती सरकी निघते? साधं सोपं गणित आहे, तुम्ही दर दिवशी करता, फक्त अंगवळणी पडलेला नाही एवढं छोटं प्रश्न. किती किलो कापूस, किती किलो सरकी? खेळाड्यामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळे 60-40 हा रेशो बरोबर आहे. रेल्वे जिथं येतात तो त्यांचा रेशो बरोबर आहे. या भागामध्ये उतारा चांगला आहे, कापसाचा उतारा चांगला आहे. आता तुम्ही हिशेब करा त्याच्यामध्ये की 40 किलो निघतो असं आपण धरून चालू, आणि एक शर्ट हे असं 500 रुपयाला आहे. किती शर्ट बसतात आणि 500 रुपयाप्रमाणे किती इन्कम होतं? किती इन्कम होतात? किती शर्ट होतात? पहिल्यांदा 300 ग्रॅमचं एक धरलं तर 40 किलोमीटर. तू शाळेमध्ये जातो की न जातो? सांग मला, गणित किती झालं ते? 120. हुशार आहे. आता 120 शर्ट झाले, त्याला 500. इथे क्विंटल मागे भाव काय? 7-7.5. मी सरकी धरतच नाही. शेवटचा जो आहे तो जो शर्ट विकतो तो 60,000 कमवतो, बरोबर आहे. नफा किती झाला? म्हणजे 60,000 आपण 7,000
बघा करा किती होतं. आता हा 53,000 जिनिंगवाला कमवतो, तिथे घेऊन जाणारा पहिल्यांदा दलाल कमवतो, त्याच्यानंतर जिनिंगवाला, जिनिंगवाल्यानंतर विविंगवाला, त्याच्यानंतर स्पिनिंगवाला, त्याच्यानंतर कलर करणारा, त्याच्यानंतर कापणारा आणि त्याच्यानंतर शिवणारा आणि त्याच्यानंतर विकणारा. हे 7 जण हे 53,000 कमवतात. आता 53ला 7 ने आपण असाला डिवाइड केलं किती होतात? 7,500 एकेकाला. म्हणजे जो उत्पादन करतोय त्याला 7,500 आणि जो काहीच करत नाही त्याला सुद्धा 7,500 अशी असण्याची करतो. आणि म्हणून आम्ही ते म्हणतोय की या 7 जणांकडून सरकारने फक्त 200 रुपये जरी काढले तर शासन इथे असताना 8,500चा भाव सहज त्या ठिकाणी देऊ शकते अशी असणारी परिस्थिती. पण मी जसं म्हणालो की आपण स्थिर नाही आणि आपण स्थिर नसल्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणा किंवा काही भ्रष्ट राजकीय नेत्यांचा म्हणा फायदा होतो अशी असणारी परिस्थिती. काही गोष्टी ह्या आपण सगळ्या ठरवल्या. जसं आता खाजगी मार्केट आलेले आहे, त्या खाजगी मार्केटला माझा विरोध, पूर्णपणे विरोध. विरोध का? तर जुन्या काळी जी लूट होती ती जुन्या काळची लूट थांबवण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी ही कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा केला. आता लूट थांबवण्यासाठी निर्माण झालेली कृषी उत्पन्न बाजार समिती आता पुन्हा खासगी बाजार समिती आल्या तर सरकार बाजार समिती टिकेल की ते टिकेल? खासगी. आपली मानसिकता ही सगळ्यात महत्वाचं आहे असं त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख इथे असताना सुनीलनी केला, त्याच्यानंतर असताना याकाळी उपसभापती ढोलेजींनी यांनी या ठिकाणी केला. उदाहरण आपण घेऊ की त्या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी मी असणारा माझा पिकवलेला माल हा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकणार असा जर निर्णय आपण असणारा घेतला तर ती कृषी उत्पन्न बाजार समिती सेसच्या मार्फत त्यांच्याकडे निधी जमा होतो हे आपण असं तो सेस मार्फत निधी गोळा होतो अशी असणारी परिस्थिती. एक 5 वर्षानंतर हाच निधी आपण असताना बघितला तर त्याच्यात ते फक्त 10% खर्च करतात आणि उरलेले 90% तशीच्या तशी राहतात. त्याच्यात दुरुस्त्याच्या काम जे कर्मचारी आहेत त्यांचा असणारा पगार, येणारे जाणारे जे काही कार्यक्रम होतील त्याच्यातला असताना उरलेला सेस हा तसाच्या तसा राहतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत यांचं आर्थिक स्रोत वाढेल हे आपण असायला पाहिजे. मी विकेल तर इथेच विकेल, दुसरं विकणार नाही. खाजगीमध्ये विकला तरी तोच भाव आणि इथे विकला तरी तोच भाव, भावामध्ये फरक पडत नाही. पण एक कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक दृष्टिकोनातून तिच्या पायावरती उभे राहता आपण असायला लक्षात. आज कुठल्याही शासनाने ठरवलं
कुठल्याही शासनात ही कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा एक शासन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. उद्या या असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धरून चाललाय की 50 कोटी आहे असं धरून इथल्या शेतकऱ्याचा लागणारा खत, बियाणं आणि फवारणीचे औषध याचा महिनाभर अगोदर असणारा चार्ट करून ठेवला तर ते त्या त्या कंपन्यांबरोबर बोलू शकतात आणि त्या त्या कंपन्यांशी बोलून किमान 10% तरी स्वस्त देऊ शकतात अशी असणारी परिस्थिती. किमान 10%. फवारणीची जी औषधं आहेत याच्यावरती कुठलंही नियंत्रण नाही. भाव त्याच्या मनाला आला तो भाव आणि ते तपासलेलं आहे का अजिबात तपासले. मी मध्यंतरी हा प्रश्न उपस्थित केला शासनाकडे. डायरेक्टर माझ्याकडे धावत आले बघा तुमच्या उपस्थित केलं कामात सांगा जरा. म्हटलं येण्याचं सोंग घेऊन पेडगावला तुका कोण जाऊ नका. नाही ते म्हटलं बघा तुम्ही चुकीची माहिती मिळाली. मग ठीक आहे चुकीची असेल तर चुकीची असेल म्हटलं दुरुस्त करा. म्हटलं ही जेवढी निघालेली औषधं आहेत ही सगळी औषधं म्हटलं तर तुमची फवारणीची औषधं जी आहेत कुठल्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलेली आहे तेवढं मला सांगा. कुठल्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलेली आहे. नाही ते म्हटलं आम्ही आता लॅबोरेटरी उभ्या करतो बांधतो सगळं आणि म्हटलं तर मग आता जे तुम्ही फवारणी करायला सांगताय ते लागू होईल की न लागू होईल याची गॅरंटी नाही. आणि आपण काही वेळेस असं म्हणतो की आम्ही फवारणी केले काही उपयोग झाला तर इकडे लागलीच. आता त्यांनी नुसतं कॅल्शियम पावडर भरून दिला असेल तर ते होणार तेच आहे. आणि म्हणून भीती जी आहे ती शेतकऱ्यांचे लूट जी आहे फार मोठी असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसऱ्या देशांमध्ये शेतकऱ्यांना बिया विकत घ्यावे लागतात. त्यांनी तिथे असणारं गावागावामध्ये सीड बँक तयार केले आणि त्या सीड बँक मार्फतच शेतकऱ्यांना बियाणं पुरवले जातात अशी असणारी परिस्थिती. आज असणारा शेतीचा खर्च आपण बघितला तर 30% खर्च हा असणारा फक्त बियाणे खरेदीवरती अशी असणारी परिस्थिती आहे. तिथल्या शेतकऱ्याला हा खर्च नाही. आणि म्हणून आपल्याला सुद्धा शासन बघेल हे धोरण ठेवून चालता येणार नाही. इथे आपल्याला ठरवावं लागेल की मला काय करायचं. इथे बसलेला अधिकारी ठरवेला मी त्याच्यावरती अजिबात नाही. आज माझं म्हणणं आहे की आपण ठरवायला सुरुवात केली पाहिजे. आज केंद्र शासनाला हा हमी भाव करण्याची अडचण नाही आहे. ते म्हणत नाही की विकत घे. त्याच्यामध्ये नियम करताना हमी भाव मिळाला नाही तर शासनाने विकत घ्या असं तो कुठेच म्हणत नाही. ती त्याची अटही नाही. ती त्याची अटही नाहीये. तो एवढंच म्हणतोय की जो कोणी माझा माल विकत घेईल त्यांनी असणारा हमी भावामध्ये घेतला पाहिजे. तो हमी भावामध्ये घेत नसेल तर त्याच्यावरती गुन्हेगारी आणि फौजदारी कायदा झाला पाहिजे. एवढी फक्त त्याची मागणी. आता ही मागणी शेतकऱ्याला पाहिजे की नको याचा असणारा आपण ठरवतो. पाहिजे असेल तर मग जो हे आपल्याला करून घेईल त्याच्या पाठीमागे आपण उभं राहू.
आम्ही काँग्रेसवाल्यांना आता मसुदा दिला, सेनेवाल्यांना मसुदा दिला, राष्ट्रवादीवाल्यांनी दिला. 2006 मध्ये जे मोदी आता करायला मागतोय ते 2006 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तो कायदा केला होता की शेतावरती विकत घेण्याचा कायदा केला. आणि त्यावेळेस दोन्ही सरकारशी बोललो. तुम्ही कायदा केला म्हटलं ठीक आहे, पण अंमल करू नका. त्यांनी अंमल केला नाही, त्याचं नोटिफिकेशन केलं नाही की तो अंमल व्हावा म्हणतो. आणि म्हणून बाजार समित्या आपल्या असताना कायम राहिल्या अशी असणारी परिस्थिती. पण तीच संकल्पना मोदीने घेतली आणि शेतावरती तुम्हाला विकत घेता येईल असा असताना कायदा केला. हे 3 काळे कायदे आपण म्हणतो. त्याच्यातला एक काळा कायदा असा होता की शेतावरती तुम्हाला माल विकत घेता येईल, बाजार समितीमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. त्यावेळेस बाजार समितीची कल्पना एकाच ह्याच्यासाठी आली होती की बाजार समितीचे जे सगळे डायरेक्टर्स आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाजार समिती जी असेल त्या बाजार समितीचं नियंत्रण राहील. आणि बाजार समितीचं नियंत्रण राहिल्यामुळे जो काही हमी भाव आहे तो हमी भाव मिळायला सुरुवात. आता हा हमी भाव सुद्धा का आपल्याला मिळतो, तर राज्यघटनेने कृषी आयोग नेमलेला. घटनेने केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला ताकीद केलेली आहे की तुम्हाला असणारा 3 वर्षासाठी कृषी आयोग नेमावा लागेल. आणि ते कृषी आयोगाची जबाबदारी काय की त्यांनी मे महिन्यामध्ये अत्यावश्यक जी पिकं आहेत आणि इतर पिकं त्यांना जी वाटतात त्याच्याबद्दलचे हमी भाव त्यांनी असणारा जाहीर केले पाहिजे. आता ही घटना बदला असं जे मागणी करणारे जे आहेत ते सगळे जे व्यापाऱ्यांचे पक्ष आहेत ते आपण लक्षात. आणि व्यापाऱ्यांचे पक्ष असल्यामुळे लूट आपल्याला करता येत नाही, भाव आपल्याला जाहीर करावा लागतो, बाजारामध्ये त्याच्यापेक्षा कमी आपण असताना दिसतो. आणि मग शेतकऱ्यासमोर परिस्थिती जाते की माझ्या मालाला योग्य भाव मिळत नाही. 50च्या खाली असं करण्याचे मार्ग नव्हतं. त्याला शासन किती असताना हमी भाव अशी कल्पनाच नव्हती. त्या कमिशनवरती दुसरी जबाबदारी आहे की ते पारच पडत नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या कमिशनच्या ह्याच्यामध्ये की जगाचा तुम्ही असताना अभ्यास केला पाहिजे. जगामध्ये शेती जी होते त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि 5 वर्षाचा तुम्ही आराखडा तयार केला पाहिजे. आणि तो 5 वर्षाचा आराखडा तयार करत असताना कुठल्या कुठल्या देशामध्ये काय काय पिकतंय, कुठल्या देशामध्ये काय काय पिकतंय ते पीक जे आहे आणि जगामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कसली मागणी होणार आहे त्याचा आराखडा तुम्ही तयार केला. हे प्रत्येक देश करतो. मी नवीन आहे असं म्हणत नाही. 5 वर्षाचं प्लॅनिंग हे प्रत्येक देशामध्ये होतं. आता समजा सगळ्या देशांनी एका वेळेस गहू लावला, गॅसच्या करारनाम्याच्या ह्याच्यामुळे कुठल्याच देशाच्या शेतकऱ्याला गव्हाला किंमत मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आता नव्या पद्धतीच्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे की प्रत्येक देशाचं पीक पॅटर्न कसं आहे, पिकाची रचना कशी आहे त्याचा असणारा अभ्यास करा. त्याच्यातून उत्पादन किती होतं ते बघा. आणि ते उत्पादन झाल्यानंतर आपल्या देशातल्या शेतकऱ्याला आपण काय काय घेतलं पाहिजे, कुठलं पीक घेतलं पाहिजे याचा असणारा ते माहिती त्यांच्या सीझन सुरुवात होण्याच्या 2.5 महिने अगोदर ते त्या ठिकाणी सांगतात. त्या आपल्या इथं असणारा शेतीचा सीझन हा आपण जून महिन्यामध्ये धरला तर तिथे असणारा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जगामध्ये कुठल्या मालाचं
जास्ती उत्पन्न होणार आहे, कुठल्या मालाचं कमी उत्पन्न होणार आहे याची माहिती देतात आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांनी आपल्याला काय घ्यायचं काय न घ्यायचं हे त्यांनी ठरवावं अशी असताना करतो. आपण तिथे गेलेलोच नाही आणि आपण न गेल्यामुळे आपण म्हणतो की कांदा 2 दिवसापूर्वी खुला होतो, 2 दिवसानंतर पुन्हा बंद होतो. टमाट्याचं असताना 30 त्या ठिकाणी चालतं, बटाट्याचं 30 त्या ठिकाणी चालतं, तांदळाचं 30 त्या ठिकाणी चालतं, गव्हाचं त्या ठिकाणी चालतं. कारण आपल्याला कळतं त्या बाजारामध्ये गेल्यानंतर आणि आपल्या इथे तर भावच कोसळलेले आहेत आणि इथं जर आपण घेऊन गेलो तर आपल्याला काही भाव मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. आता नव्या ह्याच्यामध्ये आपण जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत आपण टिकू शकणार नाही अशी असणारी परिस्थिती. हळूहळू आता लोक म्हणायला लागले की शेती हे करणं आता सरळ जड व्हायला लागलं. हे बरोबर आहे, नाही म्हणत असं नाहीये. कारण शेतीमधलं इनपुट जे आहे आणि तो जो विकतोय त्याच्यामधली तफावत जी आहे ती हळूहळू वाढायला लागली आहे. ही हळूहळू वाढायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे या देशामध्ये शेतीच्या बाहेर आम्हाला असणारा जागा मिळाली पाहिजे आणि ती म्हणजे नोकरी. आता शासन नोकरी लावत आहे म्हणून असणारं आरक्षण आणि आरक्षणाचं भांडण आपण असताना बघितलं. एका बाजूला छगन भुजबळ तलवार काढून आणि दुसऱ्या बाजूला गावरान आपले पाटील जरांगे पाटील. मला अधिकारी म्हटले त्यांच्याबरोबर बोलणं फार कठीण आहे, तुमचं कसं बोलणं होतं. काही नाही म्हटलं, आपणही गावरान व्हायचं त्यांच्याबरोबर, काय त्यांच्यामध्ये. मागच्या 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांवरती टेलिफोन झाले. मी त्यांना म्हटलं तुम्ही माणूस पाठवतो, आजारी फार झालेला, रक्त निघते, त्याच्यामुळे तब्येत सांभाळली पाहिजे. त्यावेळी प्रकाशात जाणार कोण? आपण दोघं जाऊ आणि बरोबर डॉक्टर घेऊन जाऊ. काय त्याच्यामध्ये नाही, तू फार शिवाय देतो. म्हटलं एकनाथराव आपण सुद्धा त्याच्यातून गेलेला ते म्हटलं विसरू नका. म्हटलं आनंद दिघेंनी आपल्याला सहकार्य केलं, हात दिला, शिक्षण दिले, सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या अगोदरची भाषा काय होती? म्हणलं तुम्ही आमचा इतिहास इतिहास नाही काढत आहे, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडला. तू अजून किती आहे, काळजी काय त्याच्यातून, काय काळजी कधी करत नाही. आणि म्हणून हे भांडण अजून कुठल्या टोकाला जाईल अजून करता येईल. अजून नवीन काय होईल याच्यातलं असं अजून आपल्याला कळायला मागत. आता 40 वर्ष माझी राजकारणामध्ये झाली, काही वर्ष ठिकाणी. एक 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी लहान मुलींवरचा असणारा अतिप्रसंग ते मोजके वर्षातून एकदा दोनदा कुठेतरी जिल्ह्यामध्ये घडले तर घडले, नाही तर नव्हते. आता हे प्रकरण वाढायला आणि वाढायला लागले. याचं कारण की आम्हाला असा जो बिशप होता तो आम्हाला नेहमी सांगत असे की एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स माइंड. म्हणजे रिकामा डोकं जे आहे हे सैतानाला निमंत्रण देत असे आणि सैतानाला तो म्हटलं एकदा निमंत्रण दिलं की तो माणूस कसा वागेल, काय करेल, काय याचा कुठंच खाण पत्ता लागत. आणि म्हणून वयात आलेल्या पिढीला त्याला एक नवा मार्ग सापडला पाहिजे.
त्याचा जगण्याचा मार्ग हा सापडला पाहिजे. आणि हा जगण्याचा मार्ग हा एक शेती देऊ शकते किंवा शासन देऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे सारखं शासन म्हणतं नफा तोटा, सरकार ही काही कंपनी नाही किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ही काही कंपनी नाही. त्याच्यामुळे झालेला नफा किंवा जे काही उत्पन्न आलं त्या उत्पन्नातून सगळं बेसिक खर्च जाऊन उरलेला जो निधी आहे तो लोकांच्या कल्याणासाठी कसा वापरावा याला असणारा कल्याणकारी राज्य आपण म्हणतो. पण आत्ताच आपण बघत असाल की त्याच्यामध्ये प्रत्येक योजनेमध्ये नफा तोटा बघितला असतो. सामाजिक कामं करत असताना की तुम्हाला नफा तोट्याचा हिशेब करायचा नसतो. आता ते जर नफा तोट्याचा जर हिशेब केला असता तर ज्या काळी यशवंतराव चव्हाणांनी एवढी सगळी धरणं बांधली, वसंतराव नाईकांनी एवढी सगळी धरणं बांधली, बांधत असताना त्याचं उत्पादन कोणाला मिळालंच नाही. त्याचा फायदा आज आपल्याला असणारा मिळतो. आज त्याचा असणारा आपल्याला फायदा मिळतो. प्यायला पाणी मिळते, शेतीला पाणी मिळते, विजेला पाणी मिळते आणि त्याचा असणारा फायदा आपल्याला झालेला आहे. सरकार ज्यावेळेस कुठलीही गोष्ट करते त्यावेळेस तिचा फायदा ताबडतोब नसतो. ते समाजामध्ये जिरायला हे किमान 10-15 वर्ष लागतात अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्या योजना आपण असताना सुरुवात करतो, आता मी जसं म्हणालो की कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकऱ्याला लागलेला जो काही माल आहे तो 10% कमी करू शकते. पण कधी कमी करेल की त्यांनी जसं म्हटलं की माझ्याकडे डिमांड भरण्यासाठी निधी असेल. नाही तर दुसरा मार्ग आहे, शेतकऱ्यांनी आपले असणारे ग्रुप करावे, कृषी उत्पन्न बाजार समितीला त्याची डिमांड द्यावी, त्याचे कुठल्या तरी बँकेमध्ये पैसे ठेवावे आणि त्याच्यामधून असणारा करा. वेगवेगळे आहेत. आत्ताचा असणारा नियोजन जे आहे हे एका नियोजन तुम्हाला असणारा आपल्या सगळ्यांना असणारा एका वेगळ्या पद्धतीने केलं तरच आजची जी परिस्थिती आपल्याला दिसते. काही वेळेस आपण म्हणतो हाकळून अरे आता बाबा काय होणार, त्याच्यावरती नव्यानं मार्ग काढण्याची गरज आहे. असेल त्या ठिकाणी आपण बघत असाल की जरांगी पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा कदाचित अनेक जणांना पटत असेल, अनेक जणांना पटत नसेल, मान्य आहे मला. पण भूमिका तर घ्या. जेव्हा तुम्ही भूमिका घेत नाही, एक तर तुम्हाला कळालं नाही म्हणून तुम्ही भूमिका घेत नाही, किंवा तुम्हाला भूमिका घ्यायचीच नाही म्हणून तुम्ही भूमिका घेत. दोन्ही गोष्टीतून समाजाचं नुकसान आहे, व्यवस्थेचं नुकसान आहे हे आपण लक्षात. माझं नेहमी म्हणणं असतं डोक्याला डोकं जोपर्यंत घासत नाही, डोक्याला डोकं जोपर्यंत लोकशाहीमध्ये घासत नाही तोपर्यंत मार्ग सापडतो. मी वकील होतो, 90 साली पार्लमेंटमध्ये गेलो आणि म्हणून मला वाटतं कायदे करणारी कमिटी जी आहे त्याच्यावरती जावं. शंकरदयाळ शर्मा आमचे असणारे चेअरमन होते, मी त्यांना जाऊन भेटलो. मला ते म्हटलं की तुम्हाला चांगल्या कमिटीवरती पाठवतो. नाही म्हटलं कुठल्याही कमिटीवर पाठवतो, ही कमिटी मला पाहिजे. पहिल्यांदा त्यांना कळलं नाही, पण नंतर विचारलं की ह्या कमिटीवरती जायचं काय नाही. म्हटलं शिकायचं. ते म्हटलं ठीक आहे मग
आणि मग माझ्या लक्षात आलं की देशासाठी एक कायदा करायचा असेल, एक कायदा, तर किमान 1.5 वर्ष लागतं, किमान 1.5 वर्ष लागतं त्या ठिकाणी. आणि हे 1.5 वर्ष का, उत्तर भारतामधलं विचारसरणी वेगळी, दक्षिणातली वेगळी, त्या नॉर्थ ईस्ट मध्ये गेलो तर त्याचं तर भलतच सगळं आहे. कलकत्ता ओडिशामध्ये गेलो तर ज्याच्यापेक्षा वेगळं, गुजरात मध्ये आणि ह्याच्यामध्ये आलो तर अधिक वेगळं. हा सगळा वेगवेगळा व्याप जो आहे तो पहिल्यांदा कागदावरती उतरायचा. तो कागदावरती उतरल्यानंतर याच्यातलं समान काय आहे तेवढं फक्त उचलायचं, ज्याला इंग्रजीमध्ये कॉमन आपण म्हणतो. समान काय आहे ते समान उचलायचं आणि त्या समानावरती बसून कायदा करायचा. आणि त्या कायद्यामध्ये एक ओळ जोडून द्यायची की राज्याला अजून काही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील, घालायच्या असेल, तो त्याला त्याचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त त्या राज्यापुरता मर्यादित. एवढ्या सगळ्या विविध विचाराने, विविध संस्कृतीने, विविध भाषेने नटलेल्या ह्या देशामध्ये एकोपा करण्यासाठी, कायद्यामधला एकोपा करण्यासाठी, समान विचार त्या कायद्यामध्ये आणण्यासाठी किमान 1 वर्ष लागतं. काय काय कायदे तर 3-3, 4-4 वर्ष लागतात. आणि त्याचं कारण की समानताच मिळत नाही, समान मुद्दाच मिळत नाही. आणि मग समान मुद्दा मिळत नाही तर मग ज्या राज्यांमध्ये जुळणारं जे आहे ते बाजूला काढत 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 आपण त्या ठिकाणी जातो. तशाच पद्धतीने आपण असं एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये खाजगीकरण हा ह्या देशाचा पर्याय नाही. ही लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास जायला लागली. आता ही 140 कोटीची जनता जो 20 ते 40च्या दरम्यान मधला आहे, हा ही सगळ्यात डेंजर असणार. त्याचं नवीन आयुष्य सुरुवात नाही किंवा त्याला असं सेटल व्हायचं. त्याला जर सरकार सेटल करू शकलं नाही तर त्याला पर्याय देऊ शकलं नाही, उत्पादनाचं साधन असेल किंवा जगण्याचं साधन असेल, हे जर शासन त्या ठिकाणी देऊ शकली नाही तर मग काही होऊ शकतं. हे लक्षात, काहीही होऊ शकतं. आणि म्हणून नफ्या तोट्यापेक्षा या ठिकाणी किती कारखाने आले याच्याशी मला घेणं देणं नाही. माझा मापदंड फार वेगळा आहे. माझा मापदंड हा आहे की त्या माणसाच्या चेहऱ्यावरती शांतता दिसली, त्या माणसाच्या आयुष्यामधलं तो समाधानी असतो, त्या माणसाकडे एवढी साधना असली पाहिजे की तो आपल्या असणाऱ्या मुलाबाळांना व्यवस्थित शिकवू शकतो. समाज बदलण्याचे किती कारखाने आले, कोणाची संपत्ती वाढली, कोणाची आवक वाढली, याच्याने देशामध्ये अशांतता होती. पण या ज्या 3 गोष्टी मी असताना सांगितल्या, याचं जर मापदंड असताना या ठिकाणी झालं, याचा जर मापदंड या ठिकाणी झाला तर लोक समाधानी राहतात. आणि एकदा कुटुंब आणि माणूस समाधानी राहिला की शांततेचं वातावरण त्या ठिकाणी नांदतं, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी हा कापूस उत्पादन प्रदेश असल्यामुळे ते आपल्याला उदाहरण दिलं की शासनाने 850चा भाव द्यायचा ठरवला, 8,500चा भाव द्यायचा ठरवला,
तरी कोणावरतीही बर्डन पडत नाही हे आपण लक्षात ठेवतो. फक्त प्रत्येक समूहामधील नफ्याची संख्या जी आहे ती तुम्हाला ठरवावी लागते. आणि जाता जाता एक विशेष करून सांगतो, मला माहित नाही बाबासाहेब इथे कधी लढले नाही, ते भंडारात लढले, तिथे कापूस नव्हताच, दानाचा भाग आहे. पण त्यांनी घटनेमध्ये लिहून ठेवलं की शासनाने कापसाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत नियंत्रण केलं पाहिजे. आणि त्याचं कारण एक आहे की हे पीक, कापसाचं पीक राज्य आणि केंद्राला 2.5 लाख कोटी परदेशी चलन त्या ठिकाणी मिळवून देते. एका दृष्टीने हे जर चलन आपल्याकडे आलं नाही तर आपल्याला पुन्हा घोड्या गाड्या चालावं लागते, एवढं लक्षात घ्या. याचं कारण काय का, जे इंधन येतंय, पेट्रोल वापरतोय, डिझेल आपण वापरतोय, याला दर वर्षाला आपण 1,35,000 कोटी त्या ठिकाणी मोजतोय. आणि एक परकीय चलन मध्ये दुसरं कुठलंच पीक नाही की ज्याच्यामधून परकीय चलन ज्याला आपल्याला म्हणता येईल हे 2.25 लाख कोटी आपल्याला असं या ठिकाणी मिळतंय. आणि कापूसच आपल्याला आता देशभरामध्ये गाड्या उडवायला मिळतंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की शासन ठरवलं तर आपल्या आयुष्यामधला बदल होऊ शकतो. आणि आयुष्यातला हा बदल करायचा असेल तर आता जी बदबदपुरी चालली आहे, खोकेशाही चाललेली आहे, आयाराम गयारामाचं सरकार त्या ठिकाणी जे चाललेलं आहे, हे माझं म्हणणं असं आहे की पाणी पूर्णपणे गढूळ झालेलं आहे, त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत. एक ठरवा की याच्यातला एकही खासदार, एकही आमदार आम्ही निवडून देणार नाही. नव्याला आम्ही आमदार करून खासदार करू. त्याला पाणी एकदा गढूळ झालं, त्याला कितीही तुम्ही साफ करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातली पूर्णपणे घाण निघून जात नाही आणि माणसाला बाधा होते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आता असताना वेळ आलेली आहे की पूर्णपणेच बदल करणं हा गरजेचा आहे. पूर्णपणे हा जर बदल आपण केला नाही, आज आपण ग्रामपंचायतीमध्ये गेलो, पूर्वी ग्रामसेवक का बरोबर इतर जे होते हे परमनंट होते, पण आता सगळे कॉन्ट्रॅक्ट वरती आलेले आहेत. जो कर्मचारी आहे तिथला ग्रामपंचायतीमधला किंवा जिल्हा परिषदेमधला हा कॉन्ट्रॅक्ट वरती आलेला आहे. ही नव्यानं वेगवेगळी पद्धत सुरुवात झाली आहे हे आपण लक्षात घ्या. आज मी 5 वर्षासाठी आलेले असं धरून जातो. मला पुढची 5 वर्षे पाहिजे असेल तर हुजरेगिरी केल्याशिवाय मला गत्यंतर नाही. तेव्हा या हुजरेगिरीचं जे राजकारण चाललेलं आहे, हे हुजरेगिरीचं राजकारण थांबवायचं असेल तर हा सगळा कर्मचारी जो आहे हा 18 वर्ष होईपर्यंत त्याला आपण शाश्वत दिलं पाहिजे की तुझी नोकरी परमनंट आहे. थोड्या माया केल्याचे इन्क्वायरी मार्फत जाऊ शकतो, पण तोपर्यंत परमनंट आहे. म्हणजे त्याची वेगवेगळी पद्धत ही आपण संपवली तरच तो खऱ्या अर्थाने आपल्या बाजूने या ठिकाणी उभा राहील. नाही या नव्या व्यवस्थेमध्ये दडपशाहीचं जे वातावरण आहे ते आणखीन दमन होईल अशी असणारी परिस्थिती आहे. व्यापारी माझ्या समोर बसलेले त्यांना मी सांगतो, तुम्ही मोदीला पुन्हा आणू नका. राजकारणावरती दाढी झाली. एक जण आतमध्ये गेला का
इंडस्ट्रियलिस्टवरती धाडी झाली. कोणीतरी त्याला कोर्टाने ठरवलेलं आहे की यांनी एवढी चोरी केली आहे म्हणून त्या 10 वर्ष शिक्षा असं कुठे आहे का? तर नाही. 10 वर्ष फार मोठी आहे. मी धाडी घातली आहे. धाडी घालण्याचा अधिकार आहे असं त्या ठिकाणी मानतो. पण धाडी घातल्यानंतर तुम्हाला जे काही सापडले ते कोर्टामध्ये घेऊन जा आणि कोर्टाला ठरवू द्या ना तो चोर आहे की नाहीये. तुम्हीच ठरवताय की हा चोर आहे की नाहीये. अशा ह्या धोरणामुळे आज जो हा तरुण बेरोजगार आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतोय त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. 24 लाख नागरिक नाही म्हणत आहे, कुटुंब. 24 लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती 100 कोटीच्या आसपास आहे. गेल्या 2014 पासून ते 2024 पर्यंत देश आणि नागरिकत्व हे दोन्ही सोडून गेले. पण हे गेलेले ख्रिश्चन नाही, हे गेलेले मुसलमान नाही, हे गेलेले सगळे हिंदू आहेत की ज्यांची संपत्ती 100 कोटीच्या आसपास आहे. काही जणांनी ओळखून आले की है ना हम लोग लड़ने के लिए. प्रकाश भाई तुम लड़ोगे बात सही है लेकिन मेरे इज्जत का फालूदा होगा उसका क्या करूं? वो कहां से जाओगे? जो हमारे पुरखों ने इज्जत कमाई है, नाम कमाई है, शोहरत कमाई है कि जिसके लिए आज हम लोग फल खा रहे हैं, वही शोहरत और इज्जत अगर मिट्टी में मिल गई तो क्या रहा? इसलिए अच्छा है कि देश भी छोड़ो और नागरिकत्व भी छोड़ो. असे 24 लाख कुटुंब गेलेले आहेत की जे या देशामध्ये किमान 5-6 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट देते. आज ते गेले स्वतःची मालमत्ता घेऊन. नवीन पिढी हवेवरती अशी असणारी परिस्थिती आहे. याच्या नंतरचा रेडिंगचा जो धाडी ज्या पडणार आहेत तर हा सगळा आपला बाजार समितीमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यांचा नंबर आहे गावात तुम्ही तालुका प्लेस मध्ये पडेल धाडी तालुक्यामध्ये सुद्धा पडायला लागले ना आता. म्हणजे असे ज्यांच्यावरती धाडी घातल्या त्यांच्याकडे काय होतं असं नाही. म्हणूनच तर त्याच्यामध्ये त्यांना कोर्टासमोर हजर करून बाबा हा दोषी आहे आता ह्याला शिक्षा द्या असं कुठं झालेलं नाहीये. एक केसही झालेली नाहीये. हे फक्त आपला कब्जा राहावा. काँग्रेसने जसं 70 वर्ष राज्य केलं तसं आपलं 70 वर्ष राज्य राहावं आणि जे कोणी आपल्याला असणारं लाईन मध्ये येत नाही. गोष्टी ज्यावेळेस अफगाणिस्तानवरती वॉर केला त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं होतं. एक तर तुम्ही आमच्या बरोबर आहात हे सांगा, तुम्ही जर आमच्या बरोबर नसाल तर तुम्ही आमचे विरोधक आहात असं त्याचं वाक्य होतं. त्याच पद्धतीने हे सरकार चाललंय की तुम्ही आमच्या बरोबर आहात तर शाबुता, तुम्ही आमच्या बरोबर नाही तर धाडीवरती आहात. त्याच्यामुळे हा जो सिलसिला तिथला असायला चालू राहणार आहे. हा सिलसिल्याला तोडणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून अशी म्हणालो की होलसेल पाणी बदलणं हे गरजेचं आहे. ते आपण या लोकसभेमध्ये करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची धन्यवाद. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.